नाही आपण त्यांच्या भावना अशा आहेत तर मला त्याचा फायदा पण नाही तोटा पण नाही. माझ्या ऑफिसला गेलं अजून घरी आलेलं नाही. तुम्ही म्हणजे ऍग्रीमेंट चेक करणार 2 दिवसांनी देणार आम्ही काही काम आहेत का? कारवाई झाल्याशिवाय इथनं कोणीही उठणार नाही. ऍग्रीमेंट आम्हाला द्या, आम्ही चेक करतो, आम्ही तुमच्याकडे उद्या येतो. मागे दिलेल्या माहितीबद्दल आपण आयुक्तांनी म्हणजे विचार केलेलाच नाही दिसत आहे गरिबांचा. कारण की गरिबांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आपण एवढं सांगून सुद्धा त्यांनी काही पावलं आपल्याला अशी दाखवली आहेत की गरिबांना दाबण्याचा प्रयत्न केलाय आणि एक कॉन्ट्रॅक्टर वगैरे जे मोठे वादांना सांगण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. आपण आतापर्यंत 3 चर्चा चालू आहे. 1 कोटीचं सांगून आता 40 लाख देऊन त्यांचा आवाज बंद केला जातो. किती गोष्ट आहे दादा. आतापर्यंत ही चर्चा चालू आहे. आणि आता तो घाबरतोय याला, तो म्हणतोय की मी जर आलो की माझा दबाव घेईल. बरोबर दादा. साहेब सांगा त्या मालकाचं सांगा. बोलू का? मागे माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आपल्या अजितदादांच्या पाठीमागून सांगितलं एफआयआर मध्ये नाव कोणाचे टाकता येतं, चार्जशीट मध्ये जर चौकशीत काही दोषी नसेल तर आपण उडू. आता माननीय आयुक्तांनी जर पोलीस आयुक्तांना पत्र दिलं की यांच्यावर आता कारवाई करा, एफआयआर मध्ये दाखल करा, या माणसावर अनावश्यक एफआयआर झालाय उडवा आणि चार्जशीट मध्ये जर तुम्हाला चौकशीत जर तो निर्दोष असेल ते त्याच्यात याच्यामुळे पडलंय, त्या सिक्युरिटीच्या माणसामुळे पडलंय असं तुम्हाला जर दिसलं तर त्यावेळेस त्यांना गुन्हेगार शोधा. मग आता एफआयआर आता सीएम साहेबांनी बरोबर सांगितलं. आपण ज्यावेळेस दादा जवळजवळ बोलत होतो साहेब एवढी मोठी जीवित हानी झालेली असताना सुद्धा आपण एवढा विचार करताय की त्या कंपनीच्या मालकावरती गुन्हा दाखल करायचा की नाही करायचा याच्यावरती एवढा विचार करताय. म्हणजे ह्या लोकांची काही व्हॅल्यू नाही का जी गेली त्यांची? विचार करतो असं नाहीये. मी आमदार महोदयांना एवढं म्हणतोय की 2 दिवस आम्हाला द्या. त्या 2 दिवसामध्ये ऑलरेडी त्या लोकांची जीवित हानी होऊन आता जवळजवळ गेल्या वेळेस पण आम्ही सांगितलं मालकावर साहेब करा आणि आम्ही काही वेगळ्या मागण्या इथे केल्याच नाहीये. तर मग तुम्ही शब्द द्या सगळ्यांना. शब्दावर आम्ही जाऊ शकतो. आम्ही काय लिखितच द्या, असंच करा तसंच करा, आम्ही तुम्हाला काय म्हणत नाही. बघा काय करतो सांगा. 2 दिवसामध्ये 2 दिवस म्हणजे उद्या 15 ऑगस्ट आहे. सोमवारी बुधवारपर्यंत आपल्याला आम्ही जे काही आम्ही आता मंगळवारपर्यंत आम्ही आम्ही 24 तासाच्या आत सर्व ऍक्शन घेतलेले. सस्पेंड करण्याची पण ऍक्शन 24 तासाच्या आत एकही ऍक्शन आम्ही आमच्या संवेदनशीलपणे या प्रकरणाकडे आम्ही बघितलेलं आहे. आम्ही कंपनीला सांगून त्या व्यक्तींना मदत करण्यासाठी देखील कंपनीला कंटिन्यूस आम्ही मागे लागलो आणि म्हणून कंपनीने त्यांच्यासोबत 3-4 बैठका घेऊन नातेवाईकांनी हे मान्य केलं आणि म्हणून 40 लाख रुपये मान्य त्यांना ते समाधानी आहेत असं त्यांनी म्हटलं. मान्य केल्यानंतर तो विषय संपला. फाशी घ्यायला मला फक्त एकच आहे, मंगळवारी आपण काय सांगणार? आपला पुढे ब्राझील आणि ते त्यांची सेवा करा. कधीपर्यंत हे करणार? आज नाही. त्याने मग मंगळवारी तुम्ही काय सांगणार? मंगळवारी आम्ही जी ऍक्शन घेतली म्हणजे मालकाच्या बाबतीत एक तर तुम्ही आम्हाला मंगळवारी मग मालकाच्या बाबतीत सांगा. हे जे आमचे सपकाळ आहेत
त्यांच्यावर जो अन्याय झालाय आणि ते बाय लॉ तो ज्या पदावर होता तो आत अडकला होता, त्याला खरंच तिथे कारवाई होऊ शकते का नाही ते तुम्ही लिगली बाय लॉ चेक करा. तिसरा मुद्दा जिथे आम्ही भरपूर तुम्हाला कागद आता त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते त्याच्याबरोबर संजय कुलकर्णी हा म्हणजे संजय कुलकर्णी अल्लाट आणि ते सगळे आपल्याला दिले. त्यानंतर तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे तर सगळ्यांनी ऐकलेला आहे की जो कोणी डीपीआर स्ट्रक्चरल जे कुठले कन्सल्टंट असतात जे या पडलेल्या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्ड आहेत याच्या पुढं टेंडरला असणार आणि नवीन येणारं काम हे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या लोकांनी जे वे केलेलं नाही तर त्यांनी स्टडी केलेलं नाही तर त्यांनी सही केलेलं जे कुठलं प्रोजेक्ट असेल ते प्रोजेक्ट सगळे तुम्ही स्क्रॅप करून नव्याने त्या ठिकाणी चांगल्या लोकांना देऊ. 2 महिने उशीर लागला तरी त्या ठिकाणी तुम्ही पुढे जाल नवीन कंपनीवर असं सांगत आहे. नवीन जो आता वेस्टर्न डीपीआर आहे तो डीपीआर आम्ही ऍक्सेप्ट नाही करणार आणि दुसऱ्या कन्सल्टंटकडून करणार. हा जो 375 सीबीजीचा प्लॅन आहे त्याच्याबद्दल मी असं म्हणतो की टंडनने जरी केलेला असला तरी तो आम्ही दुसऱ्या कन्सल्टंटकडून त्याच्या योग्य रीतीने केला कारण ते व्हेरीफाय करून आणि मग त्याला आम्ही वर्कआउट मग तो स्टार्टिंग मग त्याला बघण्यासाठी तेवढाच वेळ लागला तर नवीनच तुमच्याकडे नसेल. याला टंडनचा जो रिपोर्ट आहे लंडनला खर्च केला तर तुम्ही परत आता त्यांनी गोळ घातलाच नाही या प्रोजेक्ट तो वसूल करा. दुसऱ्या कन्सल्टंटकडे व्हेरीफाय करून की टंडनने जे काय डीपीआर तयार केलाय तो योग्य आहे. तो कन्सल्टंट हा काहीतरी आम्हाला तुम्ही आश्वासन करा तो इंटरनॅशनल लेवलचा असेल अनुभवी असेल नाही तर नंतर कळलं तुम्ही 10/10च्या खोलीमध्ये एक माणूस आहे तो कन्सल्टन्सी करतो त्याच्याकडनं तुम्ही व्हेरीफाय केला असं नको आहे. प्रॉपर रिक्वेस्ट फॉर प्रपोजल करा त्यानंतर तुम्ही प्रॉपरली ते चेक करा आणि त्या पद्धतीने प्रोफेशनल एखाद्या व्यक्ती ज्यांनी ते कन्सल्टन्सी दिलेली आहे त्याची कन्सल्टन्सी एकदा क्रॉस व्हेरीफाय करून नवीन जो प्रोजेक्ट आहे एक तर बायोगॅसच्या बाबतीत तुम्ही आम्हाला सांगताय एक रिक्वेस्ट फॉर प्रपोजल करून नवीन एजन्सी हे सगळं चेक करा म्हणजे टंडनचं काम बरोबर आहे. टंडनचं काम व्हेरीफाय करणार आणि अप्रूव्ह नॉन अप्रूव्ह करणार आणि मग तुम्ही पुढे जाणार प्रोजेक्ट बरोबर आहे. आणि दुसरं जे काही कामं असतील ते तुम्ही बघत असताना चांगल्या एजन्सीला तुम्ही काम आता याच्यामध्ये मला असं वाटतं की आमची डिमांड 1 कोटी रुपयाची होती. परिवाराने जर 40 लाख तिथं मान्य केले असतील तुम्ही 10 लाख देणार सरकारकडनं 5 लाख मिळणार. घराच्या बाबतीत जो मुद्दा तुमच्याकडे मिस झालेला आहे घर त्यांना तुम्हाला द्यावी. आम्ही महापौर साहेबांनी आम्ही जेव्हा ही घटना घडली त्याच वेळेला माझी तेव्हाची बघितली आपण तेव्हा ती म्हणतो जे पात्र आहेत त्यांना आम्ही घरकुल विशेष बाब म्हणून जीवित जाऊन ते घरकुल आणि ते सर्व नातेवाईकांनी पण त्यातल्या काही नातेवाईकांनी मागणी केली आहे. त्यांची फक्त आता कोणाच्या नावाने घरकुल त्यांना हवं आहे त्यांच्याकडनं आम्ही घेऊ आणि जीवित आता तुम्ही 2 विषय बोलता एक तर पात्र ते पात्र असं तर जीबीमध्ये जायचं काय कारण नाही. स्पेशल केसेस तुम्हाला जीबीमध्ये घेऊन जावं लागतं त्यामुळे सगळ्यांनाच तो न्याय मिळावा. आणि गायकवाडांना मला विनंती करायची की आपण जर बरोबर असू लढत असू तर घाबरायचं कारण नाही. त्यांनी त्यांच्याच पायावर तिथे कुराड मारली. एक तर दुर्दैवाने सामान्य परिवारातील जी मुलं आहेत जी उद्या जाऊन शिक्षणासाठी तो पैसा नाही तर कशासाठी आपल्याला वापरता आला असतात ते त्यांचं नुकसान झालं. त्याचबरोबर शाळेच्या बाबतीत ब्लॅक अँड व्हाईट अग्रीमेंट तुम्ही करणार अग्रीमेंट त्या ठिकाणी करून त्यांना कशासाठी पैसे दिले जातात प्रायव्हेट शाळेसाठी देणार का गव्हर्नमेंट वगैरे प्रायव्हेट आम्ही कपिलला सांगितलं स्पेसिफिक त्या दिवशी नागरिकांची पण चर्चा झाली. एखाद्याला 21 वर्षानंतर बीबीए जरी करायचं असला की त्यांचा कोर्स करायचा असला तो सुद्धा खर्च कंपनी बीएस करायचा बीबीएस ला जाणार असेल प्रोफेशनल येऊन द्यायचं सगळं आणि हा प्रोजेक्ट त्याच्याकडे असला काय नसला काय तरी नातेवाईकांच्या मध्ये सुद्धा एक वकील आहे त्यांना पण आम्ही सांगितलं की तुम्ही पण तपासा आणि आमची जी लिगल ब्रांच आहे ती पण जेणेकरून नातेवाईकांचं कुठेही नुकसान होणार नाही आणि भविष्यामध्ये त्यांना अडचण येणार नाही. वकिलाला नुकसान केलं आणि ते अग्रीमेंट तुम्ही करून घ्या काय प्रॉब्लेम नाही. दुसरं याच्या बाबतीत कोणाचा अजून काय मुद्दा आहे आणि हे तुम्हाला उद्या पत्र देत आहेत तर दुसरं आता एक पत्र दिलं तुम्हाला आम्हाला आधी जे तुम्ही बोलला साहेबांनी सुद्धा सांगितलं ऑब्झर्वेशन मध्ये तिथं आले
शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, तिथं पाणी टाकलेलं आहे. सर्व शेतकरी तिथले आहेत, त्यांच्या वतीने तुम्ही एकत्रित राहून आपले पदाधिकारी लागले तर काही सगळी लोक आहेत, तुम्ही एक पत्र साहेबांना सोमवारी द्या, जेव्हा 15 ऑगस्ट उद्या, आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला त्या कंपनीकडनं मदत मिळून दे. दुसरी दादा एक मागणी होती की आता 16 एकर जागा ते वाढवून घेणार तिथं कचरा डेपोचं आणि दुसरा एक वेस्ट एनर्जी प्रकल्प तिथं करणार आहे. तुम्ही ते मुशीच का करताय? ऑलरेडी आम्ही आता 44 वर्ष झालं मुशी कर सहन करतोय. साहेब तसं नाही, तिथे आम्ही महिला करणार आहे असं आम्ही म्हटलेलं नाहीये. आम्ही 16 एकर जागा घेतली साहेब तिथं. हो, पण ती वेस्ट एनर्जी साठीच घेतली असं नाही पण तुम्ही सर ऑलरेडी 84 एकर आहे, शहराचा दुसऱ्या पण भागात करा ना तुम्ही सर. तुम्ही आता बातम्या बघता ना, आपण नाही सर, ऐका सर, तुम्ही जर ते 16 एकर जर आम्ही केलं नाही तर आम्ही उत्तर आम्ही इथं ती चर्चाच होऊ शकत नाही. मुळशीचे लोक संवेदनशील आहेत, सगळं सहन 44 वर्ष सहन केलं ना. याच्या पुढे करायचं नाही करायचं तो तुम्ही रस्त्याचा विषय तो तुम्ही बघून घ्या. त्यामुळे तो विषय जेव्हा येईल त्याच्याकडे काहीतरी क्लॅरिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला लोकांना मग ते त्या अनुषंगाने करावं लागेल. त्यांना कचरा डेपो बॅलन्स करावाच लागेल. एकाच ठिकाणी एवढा मोठा कचरा डेपो होऊच शकत नाही, त्यांना दुसरीकडे शिफ्ट करावं लागणार आहे. आणि त्यांनी त्या आर्मीमध्ये जे टाकलं होतं त्याचे परमिशन मिळाले, त्यांच्याकडे जागा खूप मोठी. पुनवळ्याचं आरक्षण दादा रद्द केलं. पुनवळ्याचं गेल्या वर्षी कचरा डेपोचं एका मोठ्या नेत्याची जमीन आहे आणि मोठ्या विकासाचं काम नाही पण दादा तिथं 2-3 वयाचं हॉटस्पॉट आहे. आम्ही रोज थोडं मारण्यापेक्षा एकदाच पालिकेने आम्हाला सगळ्यांना औषध देऊन मारून टाकू. आता आम्ही ते 16 एकर रद्द नाही केलं, तो प्लॅन्ट तिथं दुसरा परत वेस्ट एनर्जी केला तर आम्ही सर्वजण सामूहिक आत्मदहन करणार आहे. आम्ही आता कचरा सहन नाही करू शकत. आम्हाला रोज तिथं त्रास आहे दादा. पण पालिका फक्त कागद खर्च करते, तिथं जागेवर काहीच नाही. रोज धूळ, लिचर पाणी आणि कचऱ्याचा वास हे सर्व चालू आहे दादा तिथं. नाही मुशीने सहन केले सर, भरपूर सहन केले, आता मुशीकर नाही करत सर. पिंपरी चिंचवड आणि भोसरी जसं चाकण या सर्व भागातला जो कचरा येतोय तो मुशीकरांच्या एकट्याच माथ्यावरती का? तिकडे चाकणला काही प्रकल्प बाजूला मुशीकरांवर का नाही सर, माझं म्हणणं आहे. तुम्ही या अजून आमची मागणी प्रत्येक प्रभाग व्हायच करा, काय अडचण नाही. मुशीत नको, आता जागाच नाही दादा. जागा नसले म्हणून ती घटना घडली. मेन खरं कारण जागा नसणे म्हणून ती घटना घडली. सांगितलं मुशीला करणारच नाही. आता आम्ही पर्यायी जागा शोधतोच आहे. आर्मीकडे पण आपण तो 16 एकरचा पहिला दादा बंद करायचा. त्याला DDR पण आपण परत रिकव्हर करतो. ते करतो, माझ्याकडे विषय आहेत ते करतो. दुसरं तुम्ही फक्त शेतकऱ्यांच्या त्या वारकरी संप्रदायाचे अनेक लोक आहेत, ते सुद्धा नदीच्या बाबतीत पवित्र नदी असल्यामुळे ती पत्र साहेबांना देतील, सगळे तिथं बघतील. आता याच्या बाबतीत अजून कोणाला काय मुद्दा आहे वेगळा जो आपण मांडला नाही? त्याला एक दुसरा एक